नाशिकच्या पेठ तालुक्यातील करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच मुख्यमंत्री जनआरोग्य एकदिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन पेठ पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजाळी ग्रामपंचायतीचे सरपंच दुर्गनाथ गवळी होते। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास भोये यांनी नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। नियमित आरोग्य तपासणी, आजारांचं वेळेत निदान आणि उपचार यांचं महत्त्व त्यांनी विशद केलं। ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। आजच्या ह्या शिबिरासाठी आपल्याला सहवास हॉस्पिटल येथील तज्ज्ञ मंडळींचा टीम लाभलेली आहे। त्या टीम मार्फत आपण सर्व रुग्णांचे, ज्या गरोदर माता आहेत, त्यानंतर जे आपले आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड याचे जे काही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांची आपण तपासणी करणार आहोत। या तपासणीचा उद्देश असा आहे की 5 लाखाचा जो विमा आहे तर त्याची सगळी जी सुविधा आहे ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये असते आणि ह्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना लवकरात लवकर सेवा मिळावी यासाठी ह्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत हे शिबिर आयोजित करण्यात आलेली होती। या शिबिरांच्या उद्देशाने ह्या सगळ्या रुग्णांना सेवा भेटेल आणि समाजामध्ये पण जनजागृती होईल हा त्याचा उद्देश आहे। हा जो काही शिबिरांचा कार्यक्रम होता याच्यामध्ये आपण समाधान शिबिर पेठ आणि दिंडोरी यांच्या मार्फत वणीला आपण घेतलं होतं। त्याच्यामध्ये सर्व रुग्णदान शिबिर आणि सर्वच डिपार्टमेंटचे आपण तिथे कार्यक्रम घेतले होते। त्यानंतर आपल्याला तालुक्यामध्ये सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना शिबिरं घ्यावे अशा सूचना होत्या। त्या अंतर्गत आपण प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाळे, कोहोर, कुळवंडी, जोगमोडी, आंबे, त्यानंतर आज करंजाळी इथे आपले हे शिबिर आयोजित करत आहोत। या शिबिरासाठी आता सर्व झालेल्या रुग्णांचं पण मी स्वागत करतो आणि ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जनजागृती मार्फत आपण आपला आयुष्मान भारत कार्डचा लाभ जो आहे हा जास्तीत जास्त घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। आम्ही युजली करंजाळीला रेग्युलर येत असतो, परंतु PSC करंजाळी तसेच तालुका अधिकारी सर भोये सर, सरपंचाचं नाव मला माहीत नाही पण सॉरी सरपंच, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा आज सहवास हॉस्पिटलच्या माध्यमातून जो योग आला त्याबद्दल मी ऑर्गनायझिंग टीम आणि मुख्यमंत्री सहायता निधी आणि जो आमचा आरोग्य कक्षाचा डिपार्टमेंट आहे त्यांचे मनस्वी आभार मानतो। आम्हाला येत असताना डॉक्टर वाघ सरांनी आमची चर्चा झाली की बाबा कॅम्प म्हणलं म्हणजे सगळीच गर्दी होते, सगळेच अनवॉन्टेड पेशंट बघायला लागतात। तर मला एकच आजच्या कॅम्पच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं की सर स्क्रीनिंग करून फिल्टर करून जर काही स्पेसिफिक पेशंट आहे ते सर दाखवण्याचा योग झाला किंवा रंजन मॅडम तुम्हाला पण तर मग ते अजून आयडियल राहील आणि आमच्यासारख्याच्या माध्यमातून सहवास हॉस्पिटलच्या माध्यमातून जे आम्ही काम करतो ते तुमच्यासारख्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्हाला मनस्वी आनंद मिळेल। आपल्या हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दुर्धर आजार, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅन्सरचे सर्व उपचार यांच्याबद्दल सर्व माहिती मिळते आणि माननीय आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं जातं आरोग्य डिपार्टमेंट आणि सरांच्या माध्यमातून की बाबा तुम्ही या गोष्टी इम्प्लिमेंट करा, ग्रामीण भागातील गरजू लोकांना ह्याच्यापर्यंत ह्या सुविधा तुम्ही आपण काय काय करतो हे पुरवण्याचा प्रयत्न करा आणि ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो, दखल घेतो। भरपूर पेशंट पेठ, सुरगाणा, करंजाळी किंवा तुमच्या परिसरात आमच्याकडे येत असतात आणि चांगल्या प्रकारे काम करतो। तुमची सेवा करण्याचा असाच मौका आम्हाला मिळो आणि रेग्युलरली आपण ह्या माध्यमातून PSC करंजाळी इथे कॅम्प घेऊया आणि यात तुम्ही सर्व लोक पाटील मॅडम, भोये सर हा हे डाउनलोड करावं, सरपंच साहेब या लोकांपर्यंत आमचा मेसेज द्यावा की आमच्याकडे काय काम चालतं, आम्ही जिथे शक्य आहे ते तिथं तपासण्याचा प्रयत्न करू। पण ज्यांना निदान होईल, ज्यांना ऑपरेशन लागेल, त्यांना काही उपचार लागेल हायर लेवलचा तो तुम्हा सर्वांना सहवास हॉस्पिटल पेठ रोड येते अगदी आपल्या रस्त्यावरती सगळ्यांना मिळेल याची ग्वाही मी आज PSC केंद्राच्या माध्यमातून आणि आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना देतो। धन्यवाद। या आरोग्य शिबिराचा तब्बल 139 रुग्णांनी लाभ घेतला। यावेळी माजी पंचायत समिती सभापती पुष्पा गवळी, नंदू गवळी, गणेश गवळी,
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास भोये, प्राथमिक आरोग्य केंद्र करंजाळीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मीनल पाटील, डॉक्टर वाघेरे, डॉक्टर सरदेसाई, संग्राम वाघ, सहवास हॉस्पिटलचे संचालक सुनील सांगळे, डॉक्टर समीर वाघ तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमिला सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ.